नमस्कार. आज आपण करणार आहोत कस्टर्ड ब्रेड. आणि इकडे मी कस्टर्ड पावडर घेतले व्हॅनिला फ्लेवरची. हा फ्लेवर इतका मस्त वास येतो आणि किती खूप खायला पण खूप मस्त लागतो. म्हणजे हा कोणत्या पण पदार्थात घालू शकतो आपण. शेवयांच्या खीरमध्ये पण घालू शकतो किंवा रव्याच्या खीरमध्ये किंवा अनेक पदार्थांमध्ये घालू शकतो जाडसरपणा येण्यासाठी आणि सुगंध मस्त वास येण्यासाठी. आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं दूध घेतले, त्याच्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतले आणि तापवले. आता दूध तापवले, त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर घातलेले दूध आहे ना, हे आपण ह्याच्यामध्ये घालूयात दुधामध्ये. आता हा दूध आहे ना जाडसर होतं आणि खूप मस्त वास येतो आणि खायला पण खूप सुंदर लागतं. आता हे 10 मिनिटं शिजवून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये साखर घालूयात. आपल्याला जेवढं गोड हवं आहे त्यानुसार साखर तुम्ही घाला. साखर घाल्यानंतर छान ढवळून घ्यायचंय. इथे मी ब्रेडचे स्लाइस घेतले आणि ब्रेडचे हे सगळे काठ आपण काढून घ्यायचंय. ब्रेडचे स्लाइस घेतले, त्याचे काठ कापलेत आणि थोडे छोटे छोटे तुकडे केले. इकडे मी कढईमध्ये थोडंसं तूप घालते. तूप घालून त्याच्यामध्ये ना तूप घातलं तर ह्याच्यामध्ये ब्रेडचे स्लाइस छान असं तळून घेऊयात. म्हणजे असं थोडंसं क्रिस्पी होण्यासाठी. हे सगळे स्लाइस आपण तळून घेऊ. तर हे सगळे ब्रेडचे स्लाइस तुपामध्ये तळून झालेले आहे आणि आपण इकडं दूध तापवून घेतलेलं कस्टर्ड पावडर घालून ते आता आपण या ब्रेडच्या साईड्समध्ये घालूया. छान असं व्यवस्थित भरपूर घालायचं आहे. त्यामध्ये कस्टर्ड पावडर घातले ना, त्यामुळे जाडसर असं घट्टपणा येणार आहे. खायला पण खूप मस्त लागणार आहे. आणि ह्याच्यावरती आपण वेलची किंवा काजू बदाम पण घालू शकतो. आता हे घालून झालेलं आपण आता हे फ्रीजमध्ये ठेवूया 1-2 तासांसाठी. हे बघा, हे फ्रीजमध्ये ठेवलेले मी 1 तासभर. आता 1 तासानंतर काढले, छान मस्त सेट झालेले. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता मी एका प्लेटमध्ये काढले. बघा किती मस्त झालं, असं जाडसर घट्ट आईस्क्रीम सारखं झाले आणि खायला पण खूप मस्त लागणार आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.